नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण RRB NTPC 2025साठीची 8,850 पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। सेंट्रल जाहिरात नंबर जे आहे तर ते असणार आहे 6/2025। ही जी RRB 2025साठीची भरती जाहिरात असणार आहे तर त्याच्यामध्ये जे आहे तर विविध पदांसाठीची भरती जाहिरात असणार आहे। मग याच्यामध्ये लिपिक या पदांसाठीची म्हणजे रेल्वेमधले जे लिपिक असतात त्याच्या पदांची पण भरपूर मोठी जाहिरात आहे। आणि जनरल जे आहे ते याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर ते मागितलेलं आहे। तरी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांना इथं अर्ज करता येणार आहे। तर अर्ज करायला जे आहे तर ते सुरुवात होणार आहे 21 ऑक्टोबर 2025 पासून। अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर 2025। ऑनलाईन पद्धतीने त्याच्यासाठी अर्ज करता येणार आहेत। मग टोटल वॅकन्सी जे आहेत त्या असणार आहेत 8,850। मग त्याच्यामध्ये जे आहेत चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर जे आहेत त्याच्या पदासाठी जे आहेत 161 जागा असणार आहेत। स्टेशनरी मास्टरसाठी 615, गुड्स ट्रेन मॅनेजमेंटसाठी 3,416, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्टसाठीच्या एकूण जागा ज्या आहेत त्या 921। त्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्टसाठी 638। त्यानंतर आहेत ट्रॅफिक असिस्टंटसाठीच्या 59 अशा टोटल 5,810 RRBच्या जागा आहेत। तर त्याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर टोटल वॅकन्सी ज्या आहेत त्या 8,850 असणार आहेत। टायपिस्ट या पदासाठी पण भरपूर जागा आहेत। तरी जे विद्यार्थी RRB 2025साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत आणि ज्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत आहे त्यांना इथं अर्ज करता येणार आहे। त्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे तर त्या पदानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, याच्यासाठी भरती प्रक्रिया कशी केली जाणार आहे, परीक्षा कशी आयोजित केली जाणार आहे। तर वयोमर्यादा जी आहे 18 ते 33मध्ये असणं आवश्यक आहे जनरलसाठी पण। त्यानंतर OBCसाठी जे आहे तर एज रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहेत। मग कुठल्या कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन किती आहे तर ते देण्यात आलं आहे। SC ST असाल तर 5 वर्षाचं कन्सेशन आहे एज रिलॅक्सेशन। OBC असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। पर्सन विथ डिसेबल असाल तर तुम्हाला एज रिलॅक्सेशनमध्ये कॅटेगरी वाईज जे आहे तर कन्सेशन आहे। त्यानंतर तुम्ही जे डिसेबल पर्सन असाल तर त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन कसं आहे, स्पोर्ट पर्सन असाल तर हे संपूर्ण एज रिलॅक्सेशन संदर्भातल्या डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत। त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे तर याच्यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहे 500 रुपये। मग त्याच्यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी और इकॉनॉमिकली विकर सेक्शनमधून असाल तर 250 रुपये म्हणजे 250 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। आणि याच्यासाठी जे आहे तर फर्स्ट टेस्ट CBD विल बी गेट ऑफ द म्हणजे एक्झामिनेशन जे असणार आहे तर ती होणार आहे। त्यानंतर एक्झामिनेशन कशी होणार आहे त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम काय असणार आहे ते देण्यात आलं आहे। मोड ऑफ फीस जे आहे तर ती कशा प्रकारे तुम्ही फिलअप करू शकता ते देण्यात आलेलं आहे। ही RRBची 2025साठीची भरती जाहिरात आहे। व्हर्टिकल रिझर्वेशन कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे। ही ऑल ओव्हर इंडियामधली ही भरती प्रक्रिया असते। आणि सेक्शन म्हणजे जे आहे तर डिव्हिजन वाईज जे आहे तर जागांची विभागणी करून देण्यात आलेली असते। तरी ज्या डिव्हिजनमधून तुम्ही अर्ज करणार आहोत म्हणजे साऊथ इंडियन, मिडल इंडियन किंवा मग नॉर्थ इंडियन असे जे आहेत तर त्यानुसार तुम्हाला अर्ज करता येतो। तर त्या डिव्हिजननुसार तुम्हाला अर्ज करता येतो, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे। आणि लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला ही एक्झाम जी आहे तर देण्यात येते म्हणजे तुमची जी स्टेटची लँग्वेज आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये एक्झाममध्ये जे आहे तर ते पात्र ठरू शकता, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे। याच्यामध्ये जे आहे तर फर्स्ट CBD जी असणार हे तर 90 मिनटं आणि त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत। तर त्याच्यामध्ये मॅथ्सचे 30, जनरल अवेअरनेसचे 40 आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 30 असे एकूण प्रश्न असणार आहेत। ते टोटल प्रश्नांची संख्या देण्यात आली। सेकंड स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे तर ती कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये 120 क्वेश्चन असणार आहेत। मग त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेसचे 50 आहेत, मॅथमॅटिक्सचे 35 आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 35 असे प्रश्न असणार आहेत। आणि 120 मार्काची परीक्षा असेल। ही जी जाहिरात आहे 2025साठीची प्रसिद्ध झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या पदासाठी ही जाहिरात आहे, त्याच्यासाठी लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ही संपूर्ण डिटेल जे आहे ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच त्या प्रत्येक पदासाठी तुम्हाला वेतनश्रेणी किती देण्यात येणार आहे, अर्ज कोण करू शकतो, कशा पद्धतीने अर्ज करायचा याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडी चॅनलला शेअर करा। थँक्स फॉर द वॉचिंग।